तुम्ही म्हणतात तसं तब्येत खालावत चालली आहे, खरं आहे. पण माझ्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आंतरवालीकडे कोणी येऊ नका. कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, आता कामं सोडून कोणी इकडे यायचं नाही. शेती आपल्याला वर्षभर अन्नधान्य देते. आरक्षणामुळं पोरं मोठे होणार आहेत आपले, आणि शेतीतल्या पिकामुळं पण आपले लेकरं मोठे होणार. त्यामुळं कुणीही शेतीतल्या कामं उरकल्याशिवाय आंतरवालीकडे यायचं नाही. काम बुडून अजिबात कोणी यायचं नाही. मात्र सगळ्यांना माझी हात जोडून विनंती, सगळ्यांनी कामं करायची, आपली जात मोठी करायची आपल्याला. मी आहे खंबेर इथं लढायला, काही यायची गरज नाही. मी खंबेर आहे इथं लढायला. काल दिल्लीमध्ये शपथविधीच्या वेळी अजित पवार असं म्हणाले शपथविधीनंतर की फडणवीस, शिंदे आणि माझी मराठा आरक्षणासंदर्भात तुमच्या उपोषणासंदर्भात चर्चा झालेली आहे, आणि आता उद्यासुद्धा म्हणजे आज सुद्धा त्याच्यावर चर्चा होईल आणि त्या संदर्भात पाऊल निर्णय घेण्यासंदर्भात टाकेल. काय काय असं अजित पवार म्हणाले की काल शपथविधी दिल्लीमध्ये झाला आणि ते एकत्र आले होते, त्यावेळेस मराठा आरक्षणावर आणि तुमच्या उपोषणासंदर्भात चर्चा झालेली आहे, आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक पाऊल चर्चा करून टाकलं जाणार आहे, असं अजित पवार काल दिल्लीत म्हणाले. म्हणजे आज करणार? कालचा विषय म्हणजे आता आज चांगली गोष्ट आहे ना. मी तेच सांगतो ना, पहिल्यापासून तेच सांगतो की आम्हाला राजकारण नाही करायचं, माझ्या समाजाला नाही करायचं, मलाही नाही करायचं. आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, याच्यासाठी हे जीवाची बाजी लावून आम्ही लढतो. इथं राजकारणाकडं आम्हाला जायचं नाही आहे. त्यांनी जर कुणबी आणि मराठा एकच हा कायदा जर पारित केला, त्यांना आधार आता 57 लाख नोंदीचा आहेच कायदा पारित करायला. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी तात्काळ केली लगेच. पण आम्ही दिलेली सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्याप्रमाणे, आम्ही जी सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या दिलेली त्या व्याख्याप्रमाणे त्याने ताबडतोब अंमलबजावणी करावी, गुन्हे मागं घ्यावेत, हैदराबादचं गॅजेट लागू करावं, जे जे काय विषय 8-9 आपले ठरलेले ते घ्यावेत. आम्हाला समाजाला अपेक्षितच काय, तेच अपेक्षित आहे. ते देण्यासाठीच आम्ही जीव जाळायला तिथं. ते द्या. आम्ही काय, आमचं काय कोणी शत्रू नाही. पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार. मी विधानसभेला मग सगळ्याची फजिती केल्याशी सोडणार. चांगली गोष्ट आहे म्हणतो ना मी, चांगली गोष्ट आहे. मी माझ्या समाजाचे लेकरं, करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच इथं जीव द्यायला उठलो आहे. जीवाची बाजी मी इथं त्याच्यासाठीच लावली. एवढा विरोध मी कशासाठी पत्करला आहे? मराठ्यांच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच एवढा विरोध अंगावर पत्करला आहे, मी अंगावर घेतला आहे. त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली, आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली, आणि ते टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सरकारची. आम्हाला अपेक्षितच काय दुसरं? तुम्ही ते नाही दिलं, मग मात्र विधानसभेला तुमची फजिती मी करा. तर ते असं म्हणतात की चर्चा करूया, चर्चा करणार आहोत, तुमच्याकडे आता पण झालं नाही असं तुम्ही म्हणतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे खासदार आतापर्यंत आज 3रे खासदार आहेत तुमच्या पिढीतले, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही उपोषण लवकर सोडावं यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असं मत आहे. नाही, ती 3रे नाहीत 5वे आहेत. 5वे आहेत, 3रे नाहीत 5वे आहेत आत्तापर्यंत. पण कशासाठी आलेत ते मला नाही माहीत. कोणत्या आंदोलनासाठी आलेत का कशासाठी आले ते त्यांनाच माहीत असणार आहे, मला काय माहीत. पण तुमच्याशी काय संवाद साधला? बसलीच चर्चा केली, उपोषणाला भेटायला आलेत. हां, ते सांगितलं मी त्यांना. मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्याबद्दल मी त्यांना सांगितलं. एकीकडून मराठ्यांचे गोरगरिबाचे मतं घ्यायचे, आणि एकदा मतं घेतले ते मराठ्याच्या विरोधात बोलायचं, तर विधानसभेला सगळा उलटा राखलं होईल. कारण गोरगरीब आपल्या मराठ्याचे मतं घ्यायचे, मग आपले भोळे मराठी आहेत, राज्यातले करोडो मराठी, म्हणजे भोळ्या मराठ्यांचा फायदा उचलायचा. आणि एकदा तुम्ही निवडून आले की मस्तीत यायचं पुन्हा, मराठीच्या विषयी आरक्षण नाही देऊन देणार, आमकं नाही करणार. ही भाषा कोणची? ठीक आहे, आता वेळ तुमच्यावरची निघून गेली, तुम्ही आता निवडून आलात, विधानसभेला सगळे पाडून टाकेल ना. माझा गोरगरीब मराठीची ताकद आहे तेवढी, करोडो मराठीची, पुन्हा सोपडा साफ करायची. म्हणजे तुम्ही आल्यावर ही भाषा बोलणार, असं कसं? या आठवड्यानंतरच्या
हं. हां, पावसाळी अधिवेशन आहे तत्पूर्वी या संदर्भातला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात यासाठी नाही लगेच सरकारने व्हायला पाहिजे. काय- उपोषणाच्या काळातच, या उपोषण आहे त्याच्या काळातच सरकारनेच काढलेली अधिसूचना अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. कसं काय करत नाही ते बघतो ना मी. कसं काय करत नाही. त्यांना परवडणार नाही मराठ्याची नाराजी, करोडो मराठ्यांची. रोष अंगावर घेऊ नका म्हणा मराठ्याच्या नाराजीचं. आत्तापर्यंत तर नाही, आत्तापर्यंत तरी नाही. नाही ना, आता ते सगळ्याला माहिती आहे नाकारलेले आहे म्हणून तुम्ही बार बार तेच कम काढता करून. ते तर आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाकारले. असे आता मरूस तर ठेवणारच नाही मी. असं काय जवळ जीव आहे, जवळ मरत नाही तोवर मी अशा ठेवणारच. नाकारलेलं सगळ्याच माहिती. नक्कीच नक्कीच मी त्यांना त्यासाठीच सांगितलं महाराजाची नाराजीचा रोष अंगावर घेऊ नका. आता थोडी फजित झाली विधानसभेला अवघड होईल.